रात्रीचे 3 वाजून गेले आहेत. आता थोड्या वेळापूर्वी 2 वेळा मोठमोठ्याने काठी आपटल्याचा आवाज झाला. पहिला आवाज आमच्या अगदी घरातून आला होता. आता थोड्या वेळापूर्वी 2 वेळा मोठमोठ्याने काठी आपटल्याचा आवाज झाला. पहिला आवाज आमच्या अगदी घरातून आला होता. म्हणून मी लाईट लावून सगळ्यांना उठवले. घरातल्यांना मी त्याबद्दल सांगतच होतो तर 2 मिनिटांनी तसाच आवाज घराबाहेरून आला. आताही माझ्या अंगावर शहारा आला आहे. रात्रीचे 3 वाजून गेले आहेत आणि विशेष म्हणजे मला जेव्हा पहिला आवाज आला होता तेव्हा घड्याळात बरोबर 3 वाजले होते. मी तर आधी या कारणाने घाबरलो की घरात कोणी घुसलं तर नाही ना, म्हणून मी आधी सगळी दारं खिडक्या पाहून आलो आणि आता हा व्हिडिओ करायला घेतलाय. खिडकीतून तसं काही दिसत नाही. एक काम करतो, मी जरा बाहेर जाऊन बघतो. मी आता घराबाहेर आलो आहे. मी सांगायला विसरलोच की मी आता काही दिवसांसाठी गावी आलो होतो. काठी आपटल्याचा आवाज तोही 3 वाजता, म्हणून मला जरा वेगळंच काहीतरी वाटलं आणि म्हणून मी व्हिडिओ काढायला घेतला. तुम्ही देवचार किंवा राखणदार बद्दल ऐकलंच असेल. इथे गावात त्यांची थेट नावं घेतली जात नाहीत, पण इथे त्यांचा वावर आहे असं सगळेच जण म्हणतात. त्याहीपेक्षा 3 वाजता त्याचा फेरा असतो असंही म्हणतात. मी तुम्हाला हे सांगून उगाच घाबरवत नाही आहे. खरं तर मी त्याबद्दल जितकं बोलतोय तितकी जास्त भीती मलाच वाटते आहे. हा घरापाठचा संपूर्ण भाग पुढे झाडाझुडपांचा आहे. इथे मुद्दामून कोणी येत नाही. पण मला दुसऱ्यांदा जो आवाज आला होता तो इथूनच आला होता. घरचे पुढे जाऊ नको असं बोलले होते, पण ठीक आहे, थोडं पुढे जाऊन बघतो. पायाखाली जरा लक्ष ठेवायला लागतंय, उगाच सरपटणारं कोणी असलं तर. मी ऐकलेल्या गोष्टींत देवचारही सापससा यांची रूपं घेऊन फिरतो असं म्हणतात. देवाच्या चालीने चालणारा. खरं तर देवचार म्हणजे देवच, पण अशा अंधारात खरंच कोणी समोर आलं, मग तो देव असो किंवा दुसरं काही, तर हात फेलच व्हायचा. एकदम हॉरर मूव्ही सारखा फील येतोय. सगळीकडे नुसती झाडी आहेत. पण मूळ प्रश्न तिथेच, काठी आपटली तरी कोणी? इथे कोणीच दिसत नाही. नाही इथे कोणती पायवाट आहे. खरं तर मला इथे खूप काही बोलायचं आहे, पण आता या अंधारात ती हिंमत होत नाही. रात्री मला नेमका कसला आवाज आला तो मला आत्ताही कळू शकलेला नाही. बरं, दुसऱ्यांदा तो आवाज मी एकट्यानेच ऐकला नाही, त्यामुळे तो माझा भासही नव्हता. घरचे बोलले घरातीलच काठी वगैरे पडली असेल, तर तसंही काही मला दिसलं नाही. पाठच्या भागात तर तुम्हीच पाहिलं, दूर दूरवर झाडीच फक्त. नशीब चांगलं मला तिथेही काही दिसलं नाही. खरं तर मी भूतांच्या गोष्टी केवळ आवड म्हणून लिहितो. मी स्वतः कधीच भूत पाहिलं नाही. भूत असतात असंही मी कधी म्हणत नाही, पण हे असे छोटे छोटे अनुभव आपल्याला विचार करायला नक्कीच भाग पाडतात.
कोणी म्हणेल, हा काय फुस्स व्हिडिओ होता, यात घाबरण्यासारखं काय आहे? तुम्हीच विचार करा. रात्री 3 वाजता तुमच्या कानावर तुमच्या घरातूनच जोरात काठी आपटल्याचा आवाज येतो. तुम्ही लाईट लावून घरच्यांना त्याबद्दल सांगत असताना तसाच आवाज घराबाहेरून येताना तुम्ही आणि तुमचे घरचे सगळेच ऐकता. त्यात तुमच्या गावातून 3 वाजता देवचाराचा फेरा असल्याच्या गोष्टीही तुम्ही ऐकून आहात. समजा कोणीतरी चुकून म्हणा, योगायोगाने म्हणा, एखादा वाटसरू खरंच काठी आपटत गेला जरी असेल, तरी तो आवाज केवळ 3 वाजताच का यावा? पुढे संपूर्ण व्हिडिओ काढत असताना एकदाही तो आवाज का आला नाही? आणि बाहेरून कोणी गेलं असेल तर घरातून आलेला तो आवाज? तुम्हाला कदाचित हे तितकंसं भीतीदायक वाटणार नाही, पण माझं तर आताही अंग त्या विचाराने शहारून येतंय. त्यात मी ऐकलंय, आपल्याकडून कधी काही नकळत चूक झाली तर तो नक्की येतो, त्याच्या फेऱ्यातून मार्ग काढून आपल्या दारी आणि आपल्या दारावर काठी मारून जातो. आदल्याच दिवशी आम्ही तिथलं बरचसं जंगली रान काढून टाकलं होतं, बरचसं जाळून टाकलं होतं. मग हे तसंच काही होतं का? तुम्हाला काय वाटतंय? बागुल बुवा.